गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी। माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात। आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच आम्ही त्याची मान्यता देत आहोत। याचा एक आनंद सुद्धा आहे। हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करू। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस हा आज मिळणार आहे। आज आहे 18 ऑक्टोबर, आज शनिवार, धनत्रयोदशी निमित्त आज लाडक्या बहिणींना धनाची प्राप्ती होणार आहे। परंतु काही टेन्शन घेऊ नका, आता दिवाळीला कुठल्याच लाडक्या बहिणीचे पैसे कापण्यात येणार नाही। दिवाळीसाठी बोनस हा सरसकट वाटप करण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देखील जाहीर करण्यात आलेले आहेत। तुम्हाला हे गिफ्ट मिळणार, पण काय करायचं आहे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। कोणते ते 5 गिफ्ट आहेत हे सुद्धा मी तुम्हाला एक एक करून सगळी माहिती देणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा। पहिलं गिफ्ट असणार आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 3 मोफत गॅस सिलेंडरचे पैसे 2490 रुपये हे लाडक्या बहिणींना आज धनत्रयोदशी म्हणजे आज शनिवार, आज सकाळी 10:30च्या पुढे तुम्हाला हे वाटप सुरू होणार आहे। चेक हा काल डिपॉझिट झालेला आहे। काल मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय झालेला आहे। काल एक मोठी बैठक लाडक्या बहिणींसाठी, लाडक्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त सरकारने घेतलेली आहे। एक विशेष दिवाळीनिमित्त एक आगाऊ हप्ता केंद्र सरकारनं राज्य सरकारला हा दिलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लाडक्या शेतकरी मित्रांनो, माझ्या लाडक्या शेतकरी बहिणींनो, टेन्शन घेऊ नका। तुम्हाला दुसरा जो आता स्कीम आहे, गिफ्ट आहे, ते म्हणजे 3000 रुपये मिळणार आहे। ऑक्टोबरचा महिना आणि एक विशेष आगाऊ हप्ता असं तुम्हाला आता सरकारकडून हे मिळणार आहे। पहिलं गिफ्ट लक्षात आलं, गॅस सिलेंडर आहे। दुसरं आहे ऑक्टोबर महिना आणि विशेष आगाऊ हप्ता। आता हे कसं आणि कोणाला मिळणार हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। तिसरं गिफ्ट तर आपल्या लाडक्या बहिणींचं एकदम आवडतं आहे, ते म्हणजे भांडे। 30 प्रकारचे भांडे लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। कसा अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज करायचा आहे, सगळं डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। फक्त 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं व्हिडिओ बघा आणि सगळी माहिती, खरी माहिती आपण तुम्हाला देतो, तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तुम्ही काय करता, व्हिडिओ आवडतात परंतु तुम्हाला व्हिडिओ शोधावा लागतो, त्यासाठी एक काम करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकेल तसं तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी सुरू झालेली आहे कालपासूनच, आज धनत्रयोदशी। सर्व लाडक्या बहिणींच्या घरी भरपूर धनाची पूर्तता हो, भरपूर धन येवो, हेच माझी ईश्वराची प्रार्थना आहे। लक्षात घ्या, तिसरं गिफ्ट जे आहे ते 30 प्रकारचे भांडे। आता मी एक एक गिफ्ट करून सांगतोय। चौथं गिफ्ट आधी सांगतो, तो म्हणजे आनंदाचा शिधा। लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा हा मिळणार आहे। आणि 5वं गिफ्ट असणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता बघा 1 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे व्यवसाय करण्यासाठी। आता आपण पहिलं गिफ्ट सांगतोय तुम्हाला लाडक्या बहिणींनो, गॅस सिलेंडर संदर्भात। गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्हाला 100% गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार। फक्त एकच अट आहे, गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल एक उशिरा बैठक झालेली, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री होते। त्यांनी सांगितलेलं आहे की दिवाळीनिमित्त लाडक्या शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। लाडक्या बहिणींना सुद्धा जे पॅकेज आहे ते जाहीर केलेलं आहे। त्यामुळं टेन्शन घेऊ नका, दिवाळी विशेष आगाऊ हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार, बोनस येणार ऑक्टोबर महिन्याचा, म्हणजे असे 3000 आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता तर पडलेलाच आहे, बरोबर। आता भरपूर लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाही, तर कधी येईल? तुम्हाला ती KYC केल्यानंतर येईल, कारण सध्या तुमचं नाव अपात्र यादीमध्ये आहे। तुम्ही काय करायचे, अर्ज पडताळणी, पुनर्अर्ज पडताळणीचा अर्ज करायचा आहे। तो तुम्हाला महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्हाला तो करायचा आहे, जेणेकरून सरकारला तुम्हाला सांगायचं आहे की मी अर्ज जे केला आहे त्यात मी पात्र आहे आणि मला कृपया पैसे द्या। बघा, सरकारने चेक हा डिपॉझिट केलेला आहे, ज्याच्यामध्ये 6000 कोटी रुपयांचा चेक जो आहे तो डिपॉझिट झालेला आहे। त्याच्यामध्ये दिवाळी विशेष आगाऊ हप्ता हा असणार आहे। ते आज धनत्रयोदशीनिमित्त तुम्हाला 2 ते 3 तासामध्ये वाटपाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल आणि जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये
हे जे वाटप आहे ते होणार आहे आणि विशेषतः 8 बँकेमध्ये आज वाटप होणार आहे. तुम्ही म्हणाल आज शनिवार आहे, हो आज वाटप होणार, आज होणार, उद्या होणार आणि सोमवारी होणार. 3 दिवस हे वाटप होणार आहे. दिवाळीनिमित्त हे लाडक्या बहिणींसाठी विशेष आगाऊ हप्ताची घोषणा सरकारनं ही केलेली आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. सर्व लाडक्या बहिणींना, सर्व भावांची भाऊबीजची जी ओवाळणी आहे ती 100% दिली जाणार आहे. भाऊबीजेला विशेष आगाऊ हप्ता येईल. आज ऑक्टोबर महिन्याचे हप्ते येतील, त्यामुळं ऑक्टोबरचा हप्ता पहिल्यांदा येईल. नंतर विशेष भाऊबीजेपर्यंत तुम्हाला भाऊबीजची ओवाळणी जी विशेष आगाऊ हप्ता बोनस आहे तो सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. आता तुम्ही म्हणाल 30 प्रकारचे भांड्याचं काय? बघा, 30 प्रकारचे भांडे संपूर्ण लाडक्या बहिणींना मिळतात. त्यासाठी फक्त एक अर्ज भरायचा आहे, तो म्हणजे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे ज्या आहेत त्या 30 प्रकारचे भांडे आपल्या लाडक्या बहिणींना मिळत असतात. त्याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुद्धा सुरू झालेला आहे. अन्यथा तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अंगणवाडीमध्ये जाऊन सुद्धा अर्ज करू शकता. त्यामुळं तुम्हाला जर स्वतः भरता येत असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने स्वतः भरा, नाहीतर तिथं कोणाची तरी मदत घेऊ शकता. आता तुम्हाला कुठलाही याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल, कुठल्याही योजनेमध्ये कुठलाही प्रश्न असतील, हे डॉक्युमेंट आहे का, कोणतं डॉक्युमेंट लागतं, कसा फॉर्म भरायचा, तुम्ही सगळं प्रश्न विचारू शकता. मी त्याची सगळी उत्तरं कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला देईल. फक्त कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण आपण मोफत व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतोय. खरी माहिती घेऊन तुमच्यासाठी झगडत असतो की कुठून खरी माहिती येईल, कशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे पटपट हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करत राहायचं, व्हिडिओला लाईक करत राहायचं आहे. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाचा शिधा. भरपूर लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा जो आहे तो सुद्धा मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दरवर्षीप्रमाणे पॅकेज असतं, तेल असतं, गहू असतं, रवा असतो, काही साखर असते, गूळ असतं, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश इथं सरकार करत असतं. तर ते सुद्धा आता लवकरच लाडक्या बहिणींच्या भेटीला दिवाळीचं गिफ्ट म्हणून येणार आहे. विशेषतः आता एक सरकारनं मोहीम काढली होती की 1 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज लाडक्या बहिणींना द्यायचं. ज्या लाडक्या बहिणी कर्ज घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना हे द्यायचं आहे. ज्या लाडक्या बहिणी स्वतःचा व्यवसाय करू इच्छित आहेत अशा लाडक्या बहिणींना हे कर्ज वितरित करण्याचा सरकारचा हा निर्णय आहे. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईल. जर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर कर्ज पाहिजे असं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट तुम्ही करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मला सांगायचं आहे, कोणाकोणाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाची KYC झालेली आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे मागचे आले होते, कोणाकोणाला विशेष दिवाळी हप्ता पाहिजे. लक्षात घ्या, KYC करायची सध्या तरी गरज नाही, कारण KYC वेबसाईट सध्या बंद पडत आहे, सारखी चालते बंद पडते, सारखी चालते बंद पडते. यासाठी 1 महिन्याची मुदत हे सरकार वाढवत आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, दिवाळी आनंदात जगा, त्या KYCचं टेन्शन घेऊ नका. KYC नंतर करा, आधी दिवाळी एन्जॉय करा. दिवाळीनंतर काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता, कुठलाही असेल ते विचारू शकता. भेटूया पुढच्या वेळेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.